मैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण? आपल्या सीमा झेंडे ब्लॉगच्या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते। दुपारची वेळ झालेली आहे आणि मी करत आहे जेवणाला ना रस्सम। गेल्या आठवड्यामध्ये ना भरपूर असे टोमॅटो घेऊन आले होते मी आणि स्वस्त होते आणि म्हटलं की चला एकदा रस्सम पण होऊन जाईल। बरेच दिवस झाले रस्सम केलेलं नाहीये। तर बघू शकता इथे ना मी छान असं जिरी, मोहरी, उडीद डाळ, कढीपत्ता आणि कांदा याचं छान असं फोडणी तयार केलेली आहे। आणि आता त्याच्यामध्ये ना मी इथे बघू शकता आलं लसणाची पेस्ट टाकतीये। हे चांगलं छान असं आपल्याला लाल करून घ्यायचंय। हे लाल करून घ्यायचंय आणि आता याच्यामध्ये मी काय टाकणार आहे माहितीये? इथे बघू शकता हे टोमॅटोचं सार आहे। सगळे टोमॅटो जेवढे आहेत करायचे म्हणजे तुम्हाला 4 घ्या 5 घ्या, जेवढे टोमॅटो तुम्हाला हवे आहेत ना चिरून घ्यायचे छान असे। तर आता या फोडणीमध्ये ना मी हा टोमॅटोचा सार टाकणार आहे। या टोमॅटोच्या सार मध्ये मी काय घातले सांगते, एक मिनिट। ओके, तर या टोमॅटोच्या सार मध्ये मी घातलेला आहे भरपूर सारे टोमॅटो चिरून घ्यायचे आणि असं बघा कुकरच्या भांड्यामध्ये ते चिरून घ्यायचे, टाकायचे, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर लसूण आणि कांदा याच्यामध्येच तुम्ही टाकू शकता किंवा मी फोडणीमध्ये टाकलाय तसं फोडणीमध्ये टाकू शकता, तुमची चॉईस आहे। तर जसं सांगितलं तसं टोमॅटो चिरून घ्यायचे, अशा फोडणीच्या आपल्या कुकरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे थोडंसं चिंच आणि थोडेसे किंचित तांदूळ टाकायचे आहेत, 1-2 चमचे बारके छोटे पोह्याचे, म्हणजे नाही का एक असं एकसारखंपणा येतो, त्याला असं मिळून येतं आपलं रस्सम। आणि डायरेक्टली अशा प्रकारची कांद्याची फोडणी करायची आहे। कांदा, आलं, लसूण, जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि उडीद डाळ याची छान अशी फोडणी करायची आहे आणि आलं लसूण भरपूर टाकायचं मस्तपैकी। आणि त्याच्यामध्ये हे जर टोमॅटोचं जे सार आहे आपण शिजवून घेतलेलं जे आहे ना, भाताच्या कुकर बरोबरच लावून टाकायचं, म्हणजे 2-3 शिट्ट्या मध्ये ते ऍक्च्युली टोमॅटो शिजतात, पण आपण कुकरमध्ये आपल्या भाताच्या कुकरमध्ये लावून टाकायचं, म्हणजे 4 शिट्ट्यांमध्ये आपलं जे टोमॅटो आहे आणि भातवरण जे आहे ते सगळं होऊन जातं। त्याच्यानंतर ते बाहेर काढायचं आणि छान असं जे आपलं ब्लेंडर वगैरे आहे ब्लेंडरने त्याला ग्राइंड करायचं। तर मागच्या आणि ब्लेंडरने छान असं बारीक ग्राइंड केल्यानंतर ही जी मी कांदा आलं लसणाची जी फोडणी केलेली आहे ना त्याच्यामध्ये ते जे मिश्रण आहे ते ओतून द्यायचं आणि मस्तपैकी जर तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर किंवा अख्ख्या लाल मिरच्यांचे सुद्धा तुकडे तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। आणि मी ना याच्यामध्ये एक स्पेशल मसाला टाकलेला आहे ज्याने याचं जे फ्लेवर आहे ना हा अजून छान लागणार आहे, ते म्हणजे मस्त असा सांबार मसाला। हा जो सांबार मसाला आहे ना मला मम्मीने आणून दिला होता पुण्यातून, सिटीमधून कुठेतरी आहे ना एक मद्रासी स्टाईलमध्ये सांबार मसाला मिळतो, तर तो तिथून आणून दिला होता तिने मला, तर तो मी याच्यामध्ये अर्धा चमचा टाकलेला आहे। असलं भन्नाट लागतं ना, खरं सांगते तुम्हाला, आपला जो इंद्रायणी भात असतो त्याच्याबरोबर म्हणा किंवा चपाती बरोबर सुद्धा हे रस्सम एकदम अफलातून लागतं। नक्की करून बघा आणि खूप म्हणजे खूप पौष्टिक आहे। टोमॅटोच्या सूपसारखंच हे सुद्धा खूप पौष्टिक आहे। आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलं होतं ना की माझे जे फिश टँकमधले काही मासे आहेत ते मरायला लागलेले आहेत आणि जवळजवळ 3 मासे माझे मेले एका पाठोपाठ एक, आणि कारण काहीच कळत नव्हतं की का मेलेले आहे, कारण पाणी चेंज करून जस्ट 15 दिवस झाले होते, खाणं पिणं सगळं व्यवस्थित होतं आणि तरी पण मला कारण समजत नव्हतं, म्हटलं काय काही कळत नव्हतं। आणि जो आमचा फिश टँकवाला आहे ना त्याने मला औषधं पण काही दिली, ती सुद्धा मी टाकून बघितली तरी सुद्धा काही फरक पडेना। एक झाला, 2 झाले, 3 झाले, मासे मरायला लागले आणि बाकीचे जे गोल्ड फिश आहेत ना ते सुद्धा असे एकदम डल झाले, स्विमिंग पण करेना, काहीच नाही, एकदम असे थांबायला लागले। मला तर इतकी काळजी वाटायला लागली, म्हणलं काही खरं नाही, का असे मरायला लागलेत मासे। आणि मी ॲक्च्युली हे फिश टँकचं जे पाणी क्लिनिंगचं जे काम आहे ना हे नंतर 2-3 दिवसानंतर करणार होते आरामात, कारण शनिवार रविवार मला खूप कंटाळा आला होता आणि एकदम सोमवारी मला हे काढायचं नव्हतं, पण काय करणार, मासे मरायला लागले आणि मला असं वाटायला लागलं नाही पाण्यातच काहीतरी दोष असणार आहे आणि हे पाणीच बदलायला पाहिजे आपल्याला। कारण आहे ना आता एवढ्या आठवड्यामध्ये ना सारखी आमच्या इथे ना लाईट ये जा करत होती आणि फिल्टर बंद असायचा 1-1 तासभर आणि त्याच्यानंतर पाणी सुद्धा आहे ना म्हणजे असं एकदम स्टॉप व्हायचं ना फिल्टर नसल्यानंतर, बुडबुडे जे येतात फिल्टरमधनं त्याच्याने पाणी क्लिनिंगला त्याच्यामध्ये ऑक्सिजन भरायला खूप मदत होते, पण ते पण नव्हतं होत। तर मला असं वाटलं की पाण्यातच काहीतरी दोष असणार आहे आणि गणपती बसायच्या जस्ट आदल्या दिवशीच मी हे सगळं साफसफाई केली होती, पाणी बदललं होतं।
तर कारण काही कळत नव्हतं. तर म्हटलं की ठीक आहे चला आता आपण पाणीच बदलूया. मग फायनली मी भले म्हणलं कंटाळा आला होता पण तरी पण मी पाणी बदलायला घेतलं, कारण कंटाळ्याचा प्रश्न नाहीये. अगस्त्य आणि सान्वी दोघंही त्या दिवशी घरी होते आणि ते जर घरी असले ना आणि हे असं काम काढणं म्हणजे खूप डेंजर आहे. कारण अगस्त्य इतका मध्ये मध्ये करत होता आणि ऑफकोर्स ह्याच्यामध्ये सगळं फिशची पॉटी वगैरे असते, पाणी खराब असतं. या लोकांनी दोघांनी मध्ये मध्ये केलं आणि त्या पाण्यातनं ते काही उडलं त्यांच्या अंगावर, तर ते बरोबर वाटत नाही. त्याच्यामुळे हे मला झोपल्यावर ते काम करायचं होतं पण दोघांची झोपण्याची काही लक्षणं दिसेना आणि ते मासे मारायला लागले. तर म्हटलं की नाही जाऊ दे, आता यांना थोडंसं हँडल करता करता आपण ते क्लिनिंग करून टाकूया. भरपूर त्रास दिला अगस्त्यने सान्वीने, सारखे मध्ये मध्ये करायचे पण तेवढ्यातल्या तेवढ्यात मी हे पाणी काढून टाकलं, जे काही जुनं पाणी आहे ना ते काढून टाकलं. तर फिश टँकची क्लिनिंग बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने करायची असते. असं एक पाईप असतो बघा, त्याला आहे ना असं थोडंसं पंप केलं ना पुढच्या बाजूला की पाणी निघायला बाहेर सुरुवात होते. म्हणजे आपल्याला पाणी असं काही ओतून वगैरे काढायला लागत नाही, जस्ट पंप करायचं आणि पाणी ते निघून जातं. तर ॲक्च्युली काय झालं, लास्ट टाइम आहे ना मी हे काही खडे वगैरे जे खालचे आहेत ना ते काही काढले वगैरे नव्हते. पण ह्या वेळेला म्हटलं की चला आता एक महिना झालाय ऑलमोस्ट आपलं फिश टँक येऊन, तर त्याच्यामुळे याच्यावर नाही म्हटलं तरी थोडंसं शेवाळं वगैरे जमल्यासारखं होतं. म्हणजे झालेलं तर नव्हतं पण तरी पण माझ्या मनात आलं की नाही आता आपण करून घेऊयात थोडंसं. तर त्याच्यामुळे मी पूर्ण त्याच्यातले जे खडे वगैरे आहे ना ते सुद्धा धुवायला काढले. जे काही त्याच्या आतमध्ये ही जी शिप वगैरे मी टाकलेली आहे बघा, अशी नाही का नाव, काही शोच्या वस्तू, हे झाडं वगैरे टाकलेले आहे, म्हटलं सगळं धुवून निघेल व्यवस्थित, फिल्टर पण धुवून निघेल. त्याच्यामुळे ना ह्या वेळेला मी सगळंच काढलं होतं. पहिल्या 15 दिवसात जे केलं होतं ना त्यात मी फक्त पाणी चेंज केलं होतं. तर मी आता असंच ठरवलेलं आहे की महिन्यातून एकदा यातलं जे सर्व जे काही वस्तू आहेत ना त्या सगळ्या क्लीन करायच्या, खडे झाडं वगैरे सगळं, आणि 15 दिवसातून एकदा फक्त पाणी चेंज करायचं आणि पाणी सुद्धा अर्ध चेंज करायचं असतं 50%. तर त्याच्यामुळे जास्त त्रास पण होणार नाही, कारण डीप क्लिनिंग पूर्ण फिश टँकचं जर करायचं असेल ना 1 तास आरामात जातो. 1 तास मला नाही वाटत एवढं लागेल, पण ह्या मुलांनी मला खूप त्रास दिला तर त्याच्यामुळे तो 1 तास लागला मला. अर्धा पाऊण तास खूप झाला कारण माझा मोठा फिश टँक आहे त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे जर फिश टँकची मला वाटतं स्वच्छता केली ना तर मासे चांगले राहतात. आणि खरं सांगते तुम्हाला, फिश टँक जसं मी पाणी चेंज केलं, क्लीन केलं व्यवस्थित ना, बाकीचे जे राहिलेले मासे आहेत ना ते छान असे मग पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये जरा शक्ती आल्यासारखं झालं, पुन्हा एकदा फिरायला लागले, स्विमिंग करायला लागले चांगले. तर मग माझ्या तेव्हा जरा कुठेतरी जीवाला की चला म्हणलं की ते संकट टळलं. मला असं वाटलं झालं आता लाईन लागलेली आहे, 1 मेला, 2 मेले, 3 मेले, आता सगळे माझे गोल्डफिश आहेत ते मरतायत का काय, पण देवाच्या कृपेने ते काही मेले नाहीत. बाकीचे आता 5 जे आहेत ते आहे, टोटल 8 होते. आणि बाकीचे जे छोटे छोटे तुम्ही जे बघताय ना पापलेट सारखे कलरचे जे आहेत ना ते मासे एवढे भारी आहेत ना, मला तर खूप आवडतात. इतके चुलबुले आहेत ना, सारखं इकडून तिकडून असे टोच मारल्यासारखे स्पीडनी पळतात, स्पीडनी स्टॉप होतात. म्हणजे खूप छान आहेत ते. आणि भांडणं बिंडणं सगळे मस्तपैकी चालू असतात त्यांची. तर त्यांना बघणं ना खरंच खूप छान, म्हणजे नेत्रसुख म्हणतो ना तसं आहे त्या माशांना बघणं. ते मी मासे वाढवणार आहेत. सुरुवातीला जस्ट मी ट्रायल बेसवर 5 आणले होते आणि त्यांचे कलर पण किती सुंदर आहेत बघा. तर फिश टँक म्हणजे आपण म्हणतो हाऊस असते आपल्याला, पण त्याच्यासाठी तेवढा वेळ पण द्यावा लागतो. तर ते कुठलेही प्राणी असू देत, आपण कुठलाही प्राणी जरी पाळला तरी त्याच्यासाठी वेळ हा द्यावाच लागतो. त्याचं जे काही क्लिनिंग आहे, कुत्रं जरी आपण समजा पाळलं तरी त्याला अंघोळ आली, त्याचे इंजेक्शन्स आले, खाणं पिणं आलं, हे सगळ्या गोष्टी त्यांच्या सुद्धा असतात. तर माशांचं तर काय फक्त त्यांना बिचाऱ्यांना फक्त पाणी क्लीन करून द्यायचं आहे आपल्याला, बाकी त्यांचं काहीही त्रास नाहीये. तर तेवढं तर आपल्याला करू शकतो आपण, कारण त्यांनी घराची शोभा माझी खूप वाढवलेली आहे. आणि माझी मुलं आनंदी आहेत. मेन म्हणजे त्यांना फिशला बघून आधीमध्ये बघतात, ते काय करतायत काय नाही, त्यांच्याशी बोलतात, खेळतात, खायला टाकतात त्यांना 2 टाइम. तर ते करता करता नाही त्यांना असं एक पेट पाळल्याचा आनंद होत आहे, एखादा नाही का प्राणी पाळल्याचा आनंद मिळतोय ना. तर मुलं माझी खुश आहे, घराची शोभा तर वाढतीच आहे. आणि वास्तूप्रमाणे सुद्धा ते खूप चांगलं असतं घरामध्ये मासे पाळलेले आपण. तर असं माझं फिश टँकचा जो आहे तो एक ॲडिशनल व्याप माझ्या मागे लागलेला आहे असं म्हणता येईल. पण तेवढं तर काम आपल्याला पाहिजेलच ना, म्हणजे आपण जेवढं स्वतः बिझी असतो तेवढं चांगलंच आहे. मला तरी असं वाटतं. मोकळं राहिलं की झालं, सगळं आपल्या डोक्यामध्ये वेगळे विचार येणार, आपल्याला टेन्शन येणार. त्यापेक्षा जेवढा आपण बिझी असतो ना तेवढं चांगलं आहे. आता बिझी राहण्यासाठी अजून एक गोष्ट म्हणजे हा माझ्या घरातला कोपरा, अतिशय दुर्लक्षित झालेला कोपरा आहे. हा कोपरा म्हणजे माझं ड्रेसिंग टेबल. यामध्ये माझे सगळे जे काही मेकअपच्या वस्तू, बांगड्या,
बाकी जेवढ्या काही आपल्या ज्या परफ्यूम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात ना त्या इथे आहेत. आणि दुर्लक्षित मी याच्यासाठी म्हणेल की याचा अवतार तुम्ही बघू शकता, वापरातच नाहीये हा. आणि हा कधीपासून वापरात नाहीये तर जेव्हापासून अगस्त्य आलेला आहे. अगस्त्य आल्यानंतर टोटली मी माझे जे काही आहे अवतार म्हणतो ना आपण, अवतार रूपात मी आलेली आहे. कुठल्याही प्रकारचं नटणं नाही, कुठे बाहेर जाणं नाही, मेकअप जास्त नाही. त्याच्यामुळे हे जे काही प्रोडक्ट्स वगैरे आहेत ना माझ्याकडे ते तसे पडून आहेत. आणि हे ड्रेसिंग टेबल वापरतच नाहीये. आणि त्याच्यामुळे ना सगळं आतले जे काही मेकअपचे जे वस्तू वगैरे आहेत ना त्या खराब झालेल्या आहेत किंवा त्याचे जे बॉक्स आहेत ना ते फाटून गेलेले आहे. तर खूप दिवस झालं माझं चाललंय म्हणलं की नाही हे मी इतकं बाकीचं घर सगळं स्वच्छ ठेवते आणि हा कोपरा माझा काय असं झालेला आहे, मला हे सगळं व्यवस्थित ठेवायचंय. आणि त्याच्यासाठी ना जे काही ऑर्गनायझर्स बॉक्सेस असतात ना ते घेऊन मी किती दिवस झालं, मी तर म्हणते 3-4 महिने झाले ते ऑर्गनायझर बॉक्सेस, म्हणजे बँगलचा बॉक्स घेतलेला आहे, त्याच्यानंतर मेकअपचे बॉक्सेस घेतलेले आहेत. पण ते ह्या कपाटातून त्या बॉक्सेसमध्ये शिफ्ट करायला मुहूर्तच लागत नव्हता. तर म्हणले की आता हे एकसाथ तर होणार नाही, तर आपण काय करूया, थोडं थोडं करूया. कारण यातले जे काही मेकअपचं वगैरे सामान आहे ना ते माझं सगळं अर्ध इकडं अर्ध तिकडं असं इकडं तिकडं गेलेलं आहे. कारण अगस्त्य ह्या कोपऱ्यामध्ये तिथं उभं राहतो, हे उघडतो कपाट आणि त्याच्यातलं जे काही आहेत ना बॉक्स वगैरे ते खेळायला घेतो. आणि त्याच्यात ज्या काही वस्तू आहेत ना त्या सुद्धा खेळण्यांप्रमाणे खेळता खेळता कुठे गेलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे म्हणलं की ते सगळं एकदा थोडं थोडं शोधून पुन्हा एकदा त्या बॉक्समध्ये अरेंज करावं. ज्याची काही एक्सपायरी डेट झालेल्या आहेत त्या टाकून द्याव्या. तर त्याची सुरुवात जी आहे ना पहिली ती केलेली आहे मी बांगड्यांच्या बॉक्सने. कारण आता मी तुम्हाला दाखवलं ना की बेडरूममध्ये एका ड्रॉवरमध्ये औषधं ठेवलेली आहेत सगळी. आणि बेडरूममधली ती जी औषधं आहेत ना ती मला काढून टाकायची आहेत इथनं. आणि त्याच्यासाठी ना मोठा बॉक्स मला हवा होता. तो बॉक्स म्हणजे हा बांगड्यांचा बॉक्स आहे बघा, जो हिरव्या झाकणाचा आहे ना तो खूप मोठा बॉक्स आहे. आणि म्हणलं की त्याच्यामध्ये बरीचशी ह्या मुलांची औषधं आहेत ना ती बसून जातील. आणि त्याच्यातल्या ज्या बांगड्या आहेत ना त्या मग मी पहिल्या शिफ्ट करायला घेतल्या. हा जो बांगड्यांचा बॉक्स आहे ना हा मी मेशोवरून ऑर्डर केला होता. खूप छान क्वालिटी आहे. एक साथ 2 मिळालेले आहेत बघा, एकावर एक मिळालेले आहे. आता दुसरा बॉक्स कुठं गेला काय माहिती, मला परत शोधावा लागेल. या मुलांनी तो सुद्धा खेळायला घेतला होता. एक बॉक्स जागेवर सापडला तर म्हटलं चला बांगड्या शिफ्ट करूयात. आणि जो मोठा बॉक्स आहे त्याच्यामध्ये मग मी औषधं ठेवणार आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की बेडरूममधून औषधं मला हटवायची आहेत. त्याचं कारण एकच आहे की वास्तूप्रमाणे किंवा आपल्या आरोग्यासाठी बेडरूममध्ये औषधं असणं चांगलं नाहीये. आणि किचनमध्ये सुद्धा औषधं असणं चांगलं नाहीये. तर तुम्ही जर बेडरूम किंवा किचनमध्ये औषधं ठेवत असाल तर ती ताबडतोब तिथून काढून टाका. आपली जी ईशान्य दिशा असते घराची, तर ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही औषधं ठेवू शकता. तर ईशान्य कोपऱ्यामध्ये शक्यतो देवघर वगैरे असतं बघा आपलं. तर एक्झॅक्टली देवघरावर किंवा देवघरामध्ये किंवा देवघराच्या वरती अशा औषधं ठेवू नका. त्या साईडला कुठल्याही बाजूला तुम्ही औषधं ठेवू शकता. फक्त एवढंच आहे की किचन आणि बेडरूममध्ये ठेवायची नाहीये. असं म्हणतात की किचनमध्ये जर तुम्ही औषधं ठेवली तर आपल्याला जसं जेवण 3 टाईम आपल्याला लागतं त्याचप्रमाणे आपल्या मागे औषधं 3 टाईम लागतात. तर त्याच्यामुळे किचनमध्ये कधीही आपण औषधं ठेवायची नाही. आणि बेडरूममध्ये जिथे आपण झोपतो तिथे सुद्धा औषधं जर ठेवली तर आपली त्याची जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती तिथल्या तिथं आपल्याला बाधित करते. तर अशा प्रकारचे जे शास्त्र आहे हे वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं. याच्यामध्ये कुठलाही अंधविश्वास नाही. माझ्या जे ऐकण्यात आलेलं आहे, वाचनात आलेलं आहे, बघण्यात आलेलं आहे ते मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर ही जी औषधं आहेत ना मला ती ताबडतोब काढायची आहे. तर त्याच्यासाठी हा सगळा जो आटापिटा आहे ना तो माझा त्याच्यासाठी चालला होता. आणि जसं तुम्हाला म्हटलं ना की कुठलंही मी एक्स्ट्राचं काम काढू दे, हा मुलगा आणि सान्वी दोघेही मध्ये येणार आणि थोडं ना काहीतरी मला डिस्टर्ब करणार. सान्वीला तरी सांगितलं ओरडलं तर तिला कळतं आणि ती तिथून लगेच निघून जाते. पण अगस्तीच्या बाबतीत तसं नाहीये. त्याला ओरडलं तरी कळत नाही. त्याला फक्त मम्मा वेगळं काहीतरी करतीये, वेगळं काहीतरी आपल्याला उचकपाचके करायला मिळतात म्हटल्यानंतर तो खुश असतो. पसारा काढलं की त्याची जास्त मजा असते. मध्ये मध्ये करायला मिळतं, वेगळं काहीतरी गोष्टी हाताळायला मिळतात. तर इथं पण तेच झालं. मी काढायला घेतलं हे सगळं स्वच्छता. आणि फिश टँकला जसं त्याने मला त्रास दिला ना तसंच इथं सुद्धा त्रास दिला. आणि इथे ना सान्वीला मी म्हणत होते की माझ्या थोडे बांगड्या वगैरे तू सुद्धा ट्राय करून बघ. कारण आता माझ्या ज्या काही बऱ्याचशा गोष्टी आहेत ना त्या तिला यायला लागलेल्या आहेत. जसं की माझं जॅकेट वगैरे जे होते ना पहिलेचे काही, जेव्हा मी एकदम स्मॉल साईज होती ना माझी, त्यावेळेचे जे जॅकेट वगैरे आहेत ना ते अजून काही चांगले आहेत ते सुद्धा तिला येतात.
तर हळूहळू माझी मुलगी मोठी व्हायला लागलेली आहे, त्यामुळे माझ्या अर्ध्या गोष्टी तिला येतीलच. तर बांगड्या वगैरे सुद्धा मी माझ्या ज्या काही आहेत टाईट वगैरे झालेल्या त्या सगळ्या मी चांगल्या ज्या वस्तू आहेत ना त्या मी नक्की जपून ठेवलेल्या आहेत, जेणेकरून सानवी वापरू शकते त्या गोष्टी पुढे जाऊन. आणि ते गाणं आहे ना, क्या से क्या हो गए बेवफा तेरे प्यार में, हे जे गाणं आहे ना त्याचप्रमाणे माझं झालेलं आहे की क्या से क्या हो गए. म्हणजे हे जेव्हा पण मी हे माझ्या मेकअपच्या गोष्टी किंवा जुन्या ज्या काही गोष्टी आहेत त्या काढते ना, तेव्हा असं वाटतं की मी काय होते आणि काय झालेले आहे. आता 2 मुलं झाल्यानंतर आहे ना पूर्ण माझं जे काही ते एक आपली जी जवानीचं जोश असतं ना आपल्यामध्ये, म्हणजे एकदम मेकअप करायचा, नटायचं, आवरायचं, ते सगळं काही टायफूस झालेलं आहे. मी तुम्हाला खरं सांगते, कॉलेज लाईफमध्ये, ऑफिस लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट मॅचिंग लागायची मला, एकदम परफेक्टली परफ्यूम वगैरे मारून, प्रत्येक अगदी चप्पलपासून ते कानातल्या रिंगपर्यंत, केसांच्या क्लिपांपर्यंत सगळं काही मॅच करून जायचे मी. त्याचप्रमाणे नाही का 2-3 दिवसानंतर माझे नेल पॉलिश चेंज असायचे, नेल पॉलिशचे कलर कपड्यांनुसार माझे चेंज असायचे. एवढी मी परफेक्ट राहणारी मुलगी. म्हणजे बॅगसुद्धा, पर्ससुद्धा माझ्याकडे इतक्या होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या, काय सांगू तुम्हाला. म्हणजे ते एक आपला जे ओरा असतो ना त्यावेळेचा तो वेगळाच होता माझा. आणि आता असं झाले ना की ह्या मुलांमध्ये मी क्यासे क्या होऊन गेलेली आहे, तर काही विचारत सोय नाही. माहिती नाही माझं पूर्ववत लाईफ कधी चालू होणार आहे. सानवीसाठी आता एवढे 7-8 वर्ष झाले, तिच्यासाठी थोडं कॉम्प्रोमाइज करत आले. आणि आता अगस्त झालेलं आहे, तर अगस्टसाठी आता किती दिवस अजून कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहे माहिती नाही. पण मला पहिल्यासारखं व्हायचंय, पुन्हा एकदा छान टापटीप राहायचंय. तर बघूयात आता कसं होते ते. बाहेर जाताना तरी ऍटलिस्ट मी राहते तशी, पण घरामध्ये काय आपला अवतारच असतो आणि तो चालूच असतो. जाऊ दे. ही बँगल ना मी ऑफिसमध्ये घालायची, किंवा स्क्वेअर तुम्ही असं हात ठेवलं ना, मुलं म्हणायची बरं हे हालत नाही, असं स्टँड आहे तुझ्या हाताचं. ही बँगल आहे ना मी ऑफिसमध्ये असताना घालायचे, आणि मी अशी घालून ऑफिसचं काम करायचे ना, लॅपटॉपवर असं माऊस पकडायचे. तर बघा असं चौकोन आहे ना, तर मुलं म्हणायची वाव छान आहे असं स्टँड तुझ्या हाताला, म्हणे हात हलायचा ना, हलणार नाही. अशी माझ्या बँगलची ही स्टोरी आहे. त्या तिकडे जायचं, बाबू इकडे ये, बाबू इकडे ये, बाबू इकडे, पटकन इकडे ये, नाही तर पटके खाशील. या ज्या बांगड्या दिसतात ना तुम्हाला मधल्या प्लॅस्टिकच्या, या मी तुळशीबागेतून त्यावेळेला, म्हणजे माझ्या तो हमारे जमाने का जो काळ होता ना त्यावेळेला मी घेतल्या होत्या बघा. प्लॅस्टिकच्या आहेत सगळ्या, कलरफुल वगैरे. तर मस्त सानवीने छान ड्रॉइंग केलं, त्याच्याबद्दल तिला ट्रीट. हाय अगस्त्या, हाय हाय, से हाय हाय. माझा हात ते गेला. ही वाली सानवीला ना सध्या खूप वेगवेगळे क्लासेस मी लावलेले आहेत. ॲबेकसचा क्लास चालू आहे, आणि आता नुकतंच आहे ना मी तिला ड्रॉइंगचा पण क्लास लावलेला आहे. तर त्या क्लासला येता येता तिची असंच खायची इच्छा झाली. डोसा मला म्हणाली की खूप दिवस झालं स्पंज डोसा खाल्लेला नाही आहे. म्हणलं ठीक आहे चला, तिथे बाजूलाच हॉटेल आहे, तर त्या वासाने तिला टेम्पटिंग झालं. म्हटलं की चल खाऊयात. मग मस्तपैकी खाऊन वगैरे आलो आम्ही, मी अगस्त्य, कारण मी जात असते तिला क्लासवरून आणायला, आणि येता येता मग आम्ही छान असं खाऊन आलो. तसं सध्या आमचं हॉटेलिंग खूपच कमी झालेलं आहे, कारण हॉटेलमध्ये किंवा कुठेही आहे ना अगस्त्य नीट व्यवस्थित असं एका जागेवर बसत नाही. तर त्याच्यामुळे आम्ही हॉटेलमध्ये वगैरे जाणं आता कम्प्लिटली बंदच झालेलं आहे. फक्त काही ओकेजननीच आम्ही जातो, नाहीतर मग असं छोटं मोठं स्नॅक्स आयटमवरच आपली जी इच्छा आहे ना हॉटेलिंगची ती भागवतो. तर असं रात्री झोपताना असा स्वच्छ क्लीन ओटा केल्यानंतरच आहे ना मला शांत झोप लागते. त्याच्यामुळे सर्वात लास्ट माझं जे दिवसाचं एंडचं जे काम असेल ना ते म्हणजे असा हा ओटा आवरणे, व्यवस्थित छान घासून पुसून स्वच्छ करायचं, जागच्या जागी भांडी बिंडी सगळी छान लावायची, आणि मग शांत झोपून जायचं. तर असा हा माझा दिवस असतो, दिवसाचा दिनक्रम असतो, आणि शेवट हा असा असतो.
तर माझ्याच प्रमाणे तुमचं देखील बऱ्याच जणींचं असं असणार आहे की सगळी कामं छान अशी उरकायची आणि मग शांत निवांत झोपायचं। तर चला असो, आजचा व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत। आय होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असणार आहे। खूप सारे माहितीपूर्ण गोष्टी मी यात सांगितलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मैत्रिणींनो, काळजी घ्या, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।